कुंडमळ्यामध्ये पूल कोसळून 2 जणांचा मृत्यू. दुर्घटनेतून 38 जणांना वाचवण्यात एनडीआरएफला यश. अंदाजे 5 ते 7 जण वाहून गेल्याची माहिती. राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये. जखमींचा खर्च राज्य सरकार करणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. गिरीश महाजनांनी दिली माहिती. पाण्यातील पूल कोसळल्याची घटना अतिशय दुर्दैवी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून शोक व्यक्त. पूल कोसळल्यामुळे दुर्घटना बचाव कार्य महत्त्वाचं. मुख्यमंत्र्यांची माहिती. सुप्रिया सुळेंकडून दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबाला धीर. दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांना सहकार्य करण्याचे दिले निर्देश. केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळलं. दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू. यवतमाळमधील 3घांचा समावेश. शिवसेनेच्या अपयशाला रश्मी ठाकरे जबाबदार. मंत्री भरत गोगावलेंचा खळबळजनक आरोप. वादळाचा थांगपत्ता लागत नाही तसा राज ठाकरे यांचाही थांगपत्ता लागणं कठीण. चंद्रकांत पाटलांकडून राज ठाकरेंचं कौतुक. राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला भगदाड. पुतळा भक्कम पण चबुतरा खचला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. राज्यभरात पुन्हा मान्सून सक्रिय. अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट. मुंबईसह उपनगरांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय.